डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत असलेल्या आश्रमशाळांमधल्या 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना गेल्या आठवड्यात विषबाधा झाली होती। या गंभीर प्रकरणात राज्य शासनाला तब्बल आठवड्याभरानंतर जाग आली असून पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे आज अचानक पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। चव्हाणांनी बोईसर येथील आदिवासी विकास प्रकल्पाच्या सेंट्रल किचनला भेट देऊन तिथली पाहणी केली। 500 पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा होऊनही पालकमंत्री रुग्णालयात न पोहोचल्याने विरोधकांकडून टीका होत होती। एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली असतानाही पालकमंत्र्यांना त्याचं गांभीर्य का नाही असा प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात आला होता। बऱ्याच गोष्टी पाहिल्यानंतर SOPs आणि याचं पालन योग्य प्रकारे केलं जात नाही असं प्रथमदर्शनी तरी लक्षात आलं आहे। त्यामुळे यानंतरच्या काळामध्ये नेहमीच या संदर्भामधलं योग्य प्रकारे कोणीतरी याच्यावरती देखरेख करायला हवी। सर्व यंत्रणा सर्व व्यवस्था अत्यंत चांगली आहे, परंतु हेतुपुरस्सर जर काही भाज्या कच्च्या ठेवणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं जर करत असेल, काही नफ्यांसाठी कोणी काही करत असेल तर ते योग्य नाही असं मला वाटतं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।